नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज व्हिडिओमध्ये काय आहे. तर आज एकदम मी आमच्या अंगणात उभी आहे. तर आज म्हटलं आमच्या घराचा एक होम टूर द्यावा, माझं गावाकडचं घर कसं आहे. तर चला आज तुम्हाला आमचं घर दाखवते. आणि मी बाहेर उभी आहे ओट्याच्या एकदम. तर हा ओटा आहे आमचा आणि हे पूर्ण घर आहे इकडे. तर चला तुम्हाला एक एक करून दाखवते. तर आमच्या घराची सुरुवात होते ती म्हणजे या गेटने. इथून गेटने एंटर झालं की इकडे आमच्या 2 टाक्या आहेत आणि इथे कपडे धुवायचा दगड आहे. तर आम्ही इथे रोज कपडे धुतो. आणि इकडे थोडेसे भिंतीवर आमचे झाड आहेत. सीताफळाचं झाड आहे, परत कोरपड आहे आणि हे याचं नाव माहीत नाही मला. आणि इकडेच ह्या साईडने आलं की इथे आमचं तुळशी इंद्रावन आहे. मस्त तुळशीचे आत्यान ते रोज इथे पूजा करतात आम्ही सगळे. तर आणि डाळिंबाचं सुद्धा झाड आहे तिथे. तर हा इकडचा एरिया झाला आमच्या अंगणातला की येतो इकडचा एरिया. तर इथे आमच्या गाड्या लावण्यासाठी जागा आहे. आणि ह्या घरात खूप मोठी चूक झालेली आमची, ती सुद्धा समोर सांगतेस. तर इथे आमच्या 2 गाड्या असतात. आता एक सध्या नाही आहे, ती बाहेर गेलेली आहे. तर ही एक लागलेली आहे. आणि त्यानंतर मग आमच्या घराला 2 एंट्रन्स आहे. तर 2 एंट्रन्स म्हणजे हा हॉलचा दरवाजा आहे, म्हणजे इकडनं हॉल सुरू होतो. आणि इकडे किचनचा दरवाजा आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवतेस. तर चला अगोदर मी तुम्हाला हॉल दाखवते. तर आमच्या वाट्यावर ही आहे बंगई. तर ही आमच्या मामांनी माझ्या डोहाळे होते तेव्हा बनवून घेतली होती आमच्यासाठी. तर खूप छान आहे आणि टाइमपास म्हणून ओट्यावरती खूप छान वाटतं बसायला. तर चला आता तुम्हाला समोरचं घर दाखवते. तर चला आता सगळ्यात पहिले आमचा हॉल तुम्हाला दाखवते. तर अगोदर पूर्ण हॉल तुम्ही बघून घ्या. तर हॉलमध्ये खूप असं काही नाही आहे आमच्या विशेष. तर आणि विशेष म्हणजे आमचं घर फर्निश नाही आहे, अनफर्निश घर आहे. आता खेड्याकडे तसंच असतं मोस्टली. नाही असं पण नाही आहे, कोणाकोणाच्या घरात फर्निश पण केलेलं असतं, पण आमचं नाही आहे सगळं तसं. तर सगळ्यात अगोदर आमच्या हॉलमध्ये हा सोफा आहे आणि इकडे 2 चेअर आहे सोफ्याच्या आणि हा सोफा आहे. आणि लागूनच इथे बेड आहे. तर बेडवर आत्ताच आम्ही मॅट्रेस घेतली आहे रिसेंटली, तुम्ही जर मागचे माझे व्हिडिओ बघत असाल तर. आणि एका साईडला इकडे कूलर आहे. तर हा कोपरा स्पेशली आमचा कूलरसाठीच असतो. आणि वॉलवरती ही छान अशी डिझाईन्स आम्ही केलेली आहे. तर ही तर माझ्या खूप चॉईसची होती. आणि इकडे आहे आमचं छोटंसं टी व्ही युनिट. आता याला टी व्ही युनिट तर एवढं विशेष म्हटलं जाणार नाही, कारण आम्ही हे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे आणि घरीच असेंबल करून लावलेलं आहे. आता फर्निचर केलं नाही त्यामुळे. तर आणि त्यावरती थोडे फ्लावर पॉट्स, यांचे अवॉर्ड्स, आमच्या बाबांचा अवॉर्ड्स, असं काही सगळं ठेवलेलं आहे. आणि इथे टी व्ही आणि वरती आमच्या काही फ्रेम्स आहेत. शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे. परत इकडे मुंडे साहेबांची फ्रेम आहे आणि इकडे राधाकृष्णाची फ्रेम आहे. तर हे सगळं झालं की टी व्ही आहे आणि खालीच आमचा टीपॉय आहे. आता मी असताना टीपॉय इथे असतो, नाहीतर मग गावाकडे शेतकऱ्याचं घर म्हटलं कसं असतं, एवढं काही हे करत नाही ते. तर हा टीपॉय इकडे असतो. पण आता हे असं ठेवलं की हॉल एकदम छान वाटतो. आणि सध्या आम्ही रिसेंटलीच हा स्पीकर घेतलेला आहे. तर याचं नाव काय आहे, JBL साऊंड बार म्हणून आहे. तर हा आणि हा दोन्ही मिळून हा स्पीकर आहे आणि खूप छान आहे. तर असा आहे आमचा हॉल. आणि कर्टन्स पण आमच्या हॉलच्या कलरला मॅचिंग आहे. तर क्रीम कलर आहे. आणि हा हॉलचा पण तुम्हाला व्हाईट कलर दिसत असेल, पण हा क्रीमच कलर आहे. आणि इकडे आहे आमचं की होल्डर हॉलमध्येच. तर आता गावाकडे हे असं सिस्टम असतं. नॉर्मली सिटीमध्ये कसं भारीवाले की होल्डर्स असतात, पण मागे याची फॅशन होती तर आमच्या घरी हे घेतलेलं होतं. तर आम्ही हेच लावलेलं आहे. आणि इकडे बोर्ड स्विच आहे. तर आणि वरती खूप छान POPची डिझाईनसुद्धा केलेली आहे आम्ही हॉलमध्ये. तर असा आहे आमचा पूर्ण हॉल.
हॉल तर झाला आणि आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते. इथे हा दरवाजा आहे आणि त्यावर पण राधाकृष्णाची फ्रेम लावलेली आहे आम्ही, म्हणजे फोटो येतो. आणि हॉल संपला की मग इथे आमचं टॉयलेट बाथरूम आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आणि बेसिनसुद्धा आहे. तर आणि वरती एक मिरर आहे छोटासा आणि इकडे टॉवल हँडल आहे. तर इकडे टॉयलेट आहे आणि इकडे बाथरूम आहे. आणि वरती टॉयलेट बाथरूमच्या वरती पण खूप सारी स्पेस आहे अडगळीचं सामान ठेवण्यासाठी. आणि ते झालं की लगेच आमची इकडे स्टोअर रूम आहे. तर चला ती सुद्धा दाखवते. आता शेतकऱ्याचं घर, गावाकडचं घर म्हटल्यावर खूप सारा पसारा आणि खूप धान्याचे पोते, बियाचे पोते असं सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर ही रूम स्पेशली आमची पूर्ण सामानासाठीच आहे. आणि इथे आहे आमच्या आत्ताच आम्ही ते सोयाबीनचं बी नीट केलेलं आहे सगळं पेरणीसाठी. तर त्याचे पोते आहेत. आणि इकडे आमच्या धान्याच्या कोठ्या आहेत. आता गावाकडच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात हेच मिळतं बघायला. इकडे दोऱ्या, वायर्स वगैरे हे सगळं शेतात लागणारं साहित्य आहे. आणि हे धान्याच्या कोठ्या तर प्रत्येकाच्याच घरात असतात. आणि ही रूम स्पेशली पूर्ण सामानासाठी आहे. इकडे बाजा आहे, पोछा आहे, पूर्ण कपड्यांचं सामान, परत इकडे झोपायला लागणारे जे कपडे असतात ते सगळे. आणि इकडे आमचे जे यांच्या आजोबा आजी त्यांचा फोटो आहेत आणि हे आजोबा आहेत. तर हे सगळी रूम म्हणजे पूर्ण सामानाने भरलेली आहे. तर विशेष असं काही नाही आहे या रूममध्ये. तर चला आता तुम्हाला दुसरी रूम दाखवते आमची. ही रूम लागूनच, या रूमला लागूनच दुसरी एक रूम आहे, ती आमची बेडरूम आहे. तर ती दाखवते तुम्हाला आता. इथे लागूनच इकडे आमचं किचन आहे पूर्ण आणि इकडे आमची बेडरूम आहे. तर अगोदर आमची बेडरूम दाखवते. तर ही पूर्ण आमची बेडरूम आहे अशी. तर आता एक एक करून दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात अगोदर ही भिंत लागते आणि ह्या भिंतीची डिझाईन आणि कलर्स माझ्या चॉईसचा आहे. जेव्हा केलं होतं याचं प्रिंट तेव्हाचं सांगते आहे. तर फ्लावरची डिझाईन्स आहे आणि पर्पल कलर आहे भिंतीचा. आणि इकडे कडापे आहेत. आता आमचं घर बांधलं होतं 4-5 वर्षा अगोदर, तेव्हा या कडाप्याची फॅशन होती. आता कोणी करत नाही असे, आता तेव्हा होती. तर आम्ही हे केलेले आहे. आणि तिथे आमच्या लग्नाचा फोटो आहे. लग्नाचा नाही, ॲक्च्युली एंगेजमेंटचा फोटो येतो. तर तशी होते मी लग्नाच्या वेळी. इकडे आत्या आणि मामाचा फोटो आहे. आणि इकडे यांचा, ताईचा, आत्याचा आणि मामाचा लहानपणीचा फोटो आहे यांचा ताईचा. आणि त्यानंतर इथे मग आमचं सगळं पूर्ण रोजच्या यूजमध्ये जे लागतं ते सगळं सामान असतं, म्हणजे मेकअपचं सामान युज्युअली. आणि काही मेन गोष्ट असली एखादी तर कोणी पण लगेच येऊन पटकन इथे ठेवतं. तर हे कडाप्पे त्याच्यासाठी विशेष म्हणजे. आणि हे आहे माझं कपाट. तर हे बघा पूर्ण हे माझं कपाट आहे. आणि इकडे माझा बेड आहे. तर आमच्या रूमला 2 खिडक्या आहेत, एक ही आणि एक ही. आणि कर्टनसुद्धा मॅचिंगच आहे, पर्पल कलर, भिंतीला पर्पल कलर. आणि बेडच्या साईडलाच इकडे माझ्या सानूची गाडी आहे आणि मोस्टली तिच्या गाड्या इथेच असतात. ह्यासुद्धा सायकल, घोडा सगळं तिचंच आहे. आणि इकडे कूलर आहे. तर कूलरचा स्विच इकडे आहे. आणि इकडे आत्याचं कपाट आहे. तर असं सगळं आहे. छोटीशीच बेडरूम आहे आणि त्यात खूप सारं सामान पण नाही आहे. तर असं आहे. आणि इकडे माझं कपाट आहे. तर चला, आणि एक विशेष गोष्ट दाखवायची राहिली या रूमची. तर इथे बघा आमच्या दोघांचे नावं आहेत. आणि हे माझ्या लग्नातलं आहे, जे नवरदेव नवरीला जेव्हा घ्यायला येतो तो गाडी जेव्हा ती सजवलेली असते त्या गाडीवर असं काहीतरी लावलेलं असतं. आता थोडं बदल झाला आहे, पण आता 5-6 वर्षा अगोदर ही फॅशन होती. तर मी ते तेव्हाच आत्तापर्यंत जपून ठेवलं आहे. आणि मला ते खूप आवडतं, रोज खूप बघायला आवडतं. तर चला, अशी आहे बेडरूम. बेडरूम झाली की लगेच इकडे किचनसुद्धा आहे. तर चला तुम्हाला किचन दाखवते आता. आणि किचनला पण पर्पल कलरचेच कर्टन्स आहेत. तर
किचनमध्ये सगळ्यात अगोदर सुरुवात होते ती म्हणजे हे रॅक आहे पूर्ण आमचं डेली यूजला आम्हाला जे पण भांडे लागतात ते पूर्ण ह्या रॅकमध्ये असतात. आणि इकडे एक रॅक आहे अजून फरशीचं रॅक. तर यामध्ये आमचं पूर्ण भरण्या डब्बे पूर्ण डाळी वगैरे धान्य कडधान्य आपण जे पूर्ण ठेवतो ते सगळं या डब्यामध्ये असतं आमचं. आणि जर का थोडं थोडं काहीतरी सामान असलं तर ते या भरण्यामध्ये ठेवलेलं असतं. आणि इकडूनच लगेच इथे फ्रीजसुद्धा आहे आणि फ्रीजवर मोस्टली वरती फळं वगैरे काही कोणी एक्स्ट्राचं आणलं खायला तर ते इथेच पडलेलं असतं आमचं. आणि फ्रीजला असे कपडे लटकलेलंच असतं का आमचे, कारण ते पटकन घेता येतात मग. आणि आमचं किचन खूप मोठं आहे ॲक्च्युली, तर मी तुम्हाला लगेच सांगून देते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि त्यानंतर मग गॅसच्या ओट्याखाली आम्ही थोडंफार सामान ठेवलेलं आहे. आता ते तसंच दिसतं कारण फर्निचर वगैरे केलेलं नाही त्यामुळे. तर इकडे कांदा लसणची ट्रॉली आणि त्यावर वरती एक कप्प्यात कप ठेवलेले आहे. आणि इथे गॅसचा ओटा खूप मोठा आहे ना, तर आमचे पूर्ण प्यायच्या पाण्याचे हंडे भरलेले असतात. आता एकच आहे कारण पाणी संपलेलं आहे खूप सारं. आणि इकडे सुद्धा टाकी असते. तर आणि त्यानंतर इथे आम्हाला रोजच्या वापरात जे पण लागतं ते सगळं सामान असतं. वरती स्मार्ट असतो. आता उन्हाळा आहे तर माठाची किती गरज आहे सगळ्यांना माहीतच आहे आणि प्रत्येकाच्याच घरात असतो तो. आणि त्यानंतर इकडे आम्ही फिल्टर बसवलेलं आहे जे की सध्या बंद पडलेलं आहे. आणि त्यानंतर मग इकडे छोटे छोटे शेल्फ काढलेले आहे आम्ही 3. तर त्यावर थोडी कटलर वरती ग्लासच्या वाट्या किंवा ग्लास ठेवलेले आहे काचेचे. आणि कप्स मिक्सर स्पेशली हा एक कप्पा आमचा मिक्सरसाठी असतो. आणि मिक्सरचे भांडे पण तिथेच असतात. खूप हँडी पडतं, म्हणजे पटकन काहीतरी काढायचं असेल लगेच खाली घेऊन लगेच वरती ठेवून दिलं जातं. आणि आम्ही दुसऱ्यांचं बघून बरंच हे केलं होतं, आमच्या घरात सुधारणा केल्या होत्या. तर अगोदर ना हा गॅसचा ओटा इतका आणि इथपर्यंतच होता. आता त्यानंतर आम्हाला गॅसचा ओटा खूप मोठा पाहिजे होता, स्पेशली मला आणि आमच्या आत्यांना. तर मग त्यानंतर त्यात थोडं हे करून आम्ही तो एवढा वाढून घेतलेला आहे, म्हणून तो एवढा मोठा आहे. तर इकडे पण मोठी खिडकी एकदम किचनला. आणि इकडे आम्ही चम्मच आपलं कटलरी जे असतं चाळणी वगैरे सगळं रई वगैरे सगळं असं लटकवायला आहे, कारण जेणेकरून दुसरीकडे ठेवायची गरज पडत नाही. लगेच हँडी होतं, लगेच घेऊन लगेच आपण म्हणजे काम सोपं होतं. विशेष म्हणजे त्यासाठी आम्ही ती पट्टी लावलेली आहे हँगिंग. तर आणि किचनला परत गॅसच्या वरती ही एक खिडकी आहे जी की स्वयंपाक केल्यानंतर खूप घाण होते आणि खूप साफ करत राहावं लागतं आम्हाला त्याला. पण आता काय तर दिसायला खूप छान वाटतं. आणि दुसरं उन्हाळा सोडून दुसरे ऋतू सुरू असले ना की खूप छान हवा येते फ्रेश एकदम. आणि उन्हाळा सुरू असला की बस मग बघायची वेळ नाही, असं वाटतं कधी खिडकी बंद करून घेईल असं होतं. तर असं सगळं आहे किचन. आणि किचनच्या खाली इथे रोजच्या वापरातलं मसाल्याचा डब्बा, मिठाचा, तेलाचं सगळे खडे मसाले सगळं असं खाली ठेवलेलं असतं. तेलाचं पिठाचा डब्बा हे सगळं असं खाली असतं. तर आणि त्यानंतर किचन ओटा संपला की मग इकडे लागतं आमचं देवघर. तर देवघर एक खूप छान आहे आमचं आणि हे सागवानचं देवघर आहे ॲक्च्युली. तर बघा एकदा. आणि देवघराच्या वरतीच ना हे आमचा सद्गुरू नारायणदेव वाकी म्हणून तिथले महाराज आहेत, त्यांचा फोटो लावलेला आहे आत्यांनी. आणि वरती मोरपंख आहे. तर असं आहे पूर्ण किचन. आणि इकडे पण किचनला कडप्पा आहे ॲज युजल बेडरूम मधल्यासारखं, कारण तेव्हाची ती फॅशनच होती. तर इकडे पण आमचं डेली यूजमध्ये जे सामान लागतं कोणी पण काही पण धरून ठेवून देतं त्यावर. कोणी मोबाईल ठेवतं. आता सानूची औषधं इथेच पडलेले, सानू जे खेळती ते इथेच. आता हे कॅप ती खेळत राहते म्हणून त्या इथे पडलेल्या आहेत. आणि हे सगळं आहे. आणि इकडे परत एक कॅलेंडर आहे, हॉलमध्ये सुद्धा परत एक कॅलेंडर आहे. आणि इकडे पूर्ण वरती आमचे डबे लावलेले आहेत सब्जावरती. तर ह्या डब्यांमध्ये भरपूर असं आमचं सामान असतं, जसं की कुरडई, पापड, शेवया, पूर्ण सगळं सामान ह्या डब्यांमध्येच असतं आमचं. आणि किचन एवढं मोठं असल्यामुळे साफसफाई करायला पण खूप आम्हाला वेळ लागतो. तर असं आहे पूर्ण आमचं किचन आता.
आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा आहे किचनचा दरवाजा. आता आम्ही प्रत्येक रूममध्ये प्रत्येक दरवाजाला असं हँग करायला हे करून घेतलेलं आहे, मागून झोपून घेतलेलं आहे, कारण मग दिसत नाही, हे दरवाजा लागला की झाकून जाते. तर हे खूप छान आहे ट्रिक. तर किचनमध्ये इथे सगळ्या पिशव्या असतात आमच्या आणि बाकी दरवाजांच्या मागे पूर्ण कपडे लटकलेले असतात. आता हे प्रत्येकाच्याच घरात असतं. आणि किचनचा दरवाजा इकडनं आहे, तर मी हा दरवाजा खोलते आणि मग तुम्हाला कळेल की मेन एंट्रेस कोणती आहे, मी जी सांगितली होती समोर तुम्हाला. तर आता किचनचा दरवाजा उघडला की इकडे एकदम समोर दिसते, जे की मी तुम्हाला दाखवलं होतं अगोदरच की आमच्या घराला 2 एंट्रन्स आहे म्हणून. आता कोणी पण जास्त इकडूनच येतं, हॉलमध्ये जास्त करून जात नाही, कारण इकडून पटकन सोपं पडते. गेट समोरून लगेच इथे रस्ता आहे. तर हे पण आम्हाला खूप असं वापरायला मिळतं. भरपूर असं आम्हाला जर काही सुकवायला टाकायचं असलं तर आत्या मोस्टली तेच टाकतात. आणि दोऱ्या वगैरे तर सगळ्या बांधलेल्याच आहे, कारण कपडे भरपूर असतात, तर जिथे तिथे दोऱ्याच बांधलेल्या आहे. आणि ते सगळं संपलं की इकडे आमचा जिना असतो. आता हा आमचा जिना आहे, तर इथे सगळं सामान पडलेलं आहे. तर बघा वरती नेते मी तुम्हाला. आणि याला असं ग्रिलसुद्धा लावून घेतलेलं आहे. तर इथे एक रूमच आहे, इकडे पण प्लाऊडचा दरवाजा आहे आणि इकडे पण. आणि इथेच खाली गिरणीसुद्धा आहे आमची, तर खूप मोठी स्पेस आहे इथे पण. आणि इथे पण सगळे कांदे वगैरे सगळं आमचं सामान पडलेलंच आहे. तर चला. आणि इथे लसण लावलेलं आहे आत्यांनी. आणि हा वरती जिन्याचा दरवाजा आहे, टॉवरचा ॲक्च्युली. तर ही आहे आमची टेरेस, गच्ची म्हटलं जाईल आपल्याला. आणि इकडे आमच्या शेवया वाळू घातलेलं आहे आत्यांनी. तर खूप मोठी टेरेस आहे. आणि इकडे सोलार प्लेट्स लावलेले आहे, कारण आमच्या इथे सोलार इन्व्हर्टर आहे त्यामुळे. आणि गच्चीवर अशा 2 टाक्या आहे. तर असं आहे आमचं पूर्ण घर. तर चला खाली जाऊ आता आपण. आणि शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर असं सगळं सामान तर बघायला मिळतंच. पोते, दोऱ्या, पाईप्स, हे सगळं शेतकऱ्याच्या घरामध्ये राहतं. तर चला, असं होतं आमचं घर. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.